ऐकू आलं सगळ्यांना व्यवस्थित? चला सांगा आता. आजच्या प्रकरणामध्ये अष्टावक्र म्हणतात की माझ्यासारखा ह्या दुनियेमध्ये कोणी नाही. कारण ज्या काही गोष्टी कोणी जाणू शकत नाही त्या गोष्टी मी जाणून घेतलेल्या आहेत. निराकारामध्ये सुद्धा साकाराचं दर्शन मी घडवलेलं आहे. आणि जो व्यक्त संसार आहे त्या व्यक्त संसारामध्ये सुद्धा अव्यक्त काय आहे याचं सुद्धा मी ज्ञान पूर्ण करून घेतलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये ज्या अज्ञानी गोष्टी आहेत त्या सुद्धा गोष्टी मी जाणून घेतलेल्या आहेत आणि या गोष्टीचा जाणून घेण्याचा मी अनुभव पूर्ण केलेला आहे. इसलिए पूरा जानने में मैं कुशल हो गया. म्हणून अष्टावक्र म्हणतात की मेरे जैसे इस दुनिया में कोई कुशल नहीं है. आता ह्याचं उदाहरण देत असताना माझं या जीवनामध्ये काहीच नाही असं म्हणणंही सोपं आहे आणि जीवनामध्ये माझं काही खूप काही आहे असं म्हणणंही सोपं आहे. परंतु त्या आहे आणि नाही म्हणण्यामध्ये जे काय आहे ते जाणून घेण्याचं कौशल्य अष्टावक्रांच्याकडे आहे. म्हणून अष्टावक्र म्हणतात की माझ्यासारखं या दुनियामध्ये कोणीच कुशल नाही. म्हणून अष्टावक्रांच्याकडूनच जनक राजाला सुद्धा अशा प्रकारचे हे ज्ञान मिळालं आणि म्हणून जनक सुद्धा म्हणू लागले की बाबा इस दुनिया में कुशलता को मैंने जान लिया. त्याचबरोबर गुरुदेव म्हणतात मन शांत करण्यासाठी स्थिर होणं हे कुशलतेमुळेच संभव आहे. इसलिए ध्यान प्राणायाम जरुरी आहे. आजकालच्या जीवनामध्ये या धक्काधक्कीच्या जीवनात मानसिक रोगींचं एवढं प्रमाण वाढलंय की त्यांना बरं करण्यासाठी ध्यान प्राणायाम हेच खूप काही जरुरी आहे. कारण आजच्या ह्या धावत्या युगामध्ये हे करा ते करा हे करा ते करा हे करू का ते करू असं म्हणण्यामध्ये एवढा माणसाच्या मनावरचा ताण वाढलेला आहे. मस्तिष्कावर म्हणजे डोक्यावरचा एवढा ताण वाढलाय. या ताण वाढण्याने माणसाच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आजार बळावला. तो आजार म्हणजे शिझोफ्रेनिया असं गुरुदेवांनी या ठिकाणी सांगितलंय. म्हणून जीवन असीमित जरी असलं तर जीवनाला सीमित कसं बनवायचं आणि आपल्या डोक्यावरचा जे बोझ आहे ओझं जे आहे ते ओझं कसं कमी करायचं याचं कौशल्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणूनच या ठिकाणी गुरुदेव म्हणतात की पुन्हा पुन्हा ध्यानाने प्राणायाम करा. असीमित गोष्टीला सुद्धा सीमित बनवण्याचा प्रयत्न करा असं गुरुदेव या ठिकाणी सांगतात. जय गुरुदेव. बोला अजून. बोला अजून कोणी. जवळपास काकांनी सगळं कव्हर केलंय. पण अजून गुरुदेव म्हणतायत की जिथं श्रद्धा आहे, जिथे प्रेम आहे तिथं मन रुकते. जसं की वैष्णव देवीला लोक गेल्यानंतर एकदम तिथे थांबतात, शांत होतात. आणि एखादा प्रेमी
प्रियशीच्या प्रेमात पडला असेल तर तासन तास तिथे उभा राहतो, कशी वेळ गेले त्याला कळत नाही, कारण तिथे पण त्याचं मन थांबलेलं असते, रोखलेलं असते, असंही गुरुदेव सांगतात. आणि काही लोक म्हणतात की हे निराकार निराकार आहे, तर गुरुदेव सांगतायत की निराकार मध्ये साकार आहे आणि साकार मध्येच निराकार आहे. हे दोन्ही पद्धतीचं आहे असं पण गुरुदेव सांगतायत. जय गुरुदेव. एवढं सुंदर उदाहरण आहे सर की आज एवढी ऐकण्याची उत्सुकता वाढत गेली आज. कालच्या ह्याच्यात काय होतं थोडं रिवाइज करा. सुप्रिया ताई. काल होतं की जिथे आपणापण असते तिथे आदर कमी होतो आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये, पण गुरुकडे जेव्हा आपण जातो तिथे आपणपण असते आणि आदर पण असतो, हे पण गुरुजींनी सांगितले. आणि समर्पण करायचे असेल तर आपल्या गंद्या मनाचे समर्पण करा आणि शुद्ध मन द्या, शुद्ध मन तुम्ही वापरा गुरुला आणि ईश्वराला. आपल्या जे काही वाईट विचार वगैरे आहेत मनामध्ये ते तुम्ही समर्पित करा, नुसतं नारळ फोडून काही होत नाही, असे गुरुदेव कालच्या भागात सांगतात. याचबरोबर गुरुदेवाने असंही म्हटलं होतं की ना मैं जन्मा हूं ना मरा हूं, मैं जो कुछ हूं, इसलिए मेरा सबको प्रणाम, मेरा गुरु को प्रणाम और मेरा ईश्वर को भी प्रणाम. हे गुरुंचे वाक्य ऐकल्याबरोबर जनक राजाला वाटलं की अहो आश्चर्यम, असे उद्गार जनकाने या ठिकाणी काढले. हो. हा सुप्रिया ताई सांगा. गुरुजींनी सांगितलं की गुरुकडे ज्ञान प्राप्तीसाठी जायचंय आणि ते सांगितले ब्रह्म मीच आहे आणि एकतत्व अभ्यासावर आपण चाललो तरच ही सगळी आवरणे आपली दूर होतात, म्हणजे जे काही मनावर आवरण झाली एकतत्व हे महत्वाचं सांगतात. आणि श्रवण मनन आणि निधिध्यास या पायऱ्या आहेत असं शेवटी तुम्ही सांगितलं होतं काल. ओके. या जगामध्ये कुशलता काय आहे? तर मी काहीच नाहीये आणि मी कोणीतरी आहे, हे सोपं आहे की नाही? दोन्ही पण सोपं आहे. मी काहीच नाही आणि मी काहीतरी आहे. पण कुशलता कशामध्ये आहे? मी काहीच नाही आणि सर्व काही मी आहे. आणि हे ज्यांना प्राप्त झालं ती कुशलता ज्ञानामुळे प्राप्त होते, गुरुमुळे प्राप्त होते. आणि मग हे केव्हा घडते? जेव्हा मन थांबतंय आणि आत्मदर्शन होत. तर आपल्याला नियमित जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. जेव्हा आपण आश्चर्यचकित होतो तेव्हा ओ मन थांबतंय आणि तिथे आत्मदर्शन होत, परमात्म्याचं दर्शन, ईश्वराचं दर्शन. त्यानंतर जेव्हा आपण दुःखामध्ये असतो त्यावेळेस ही मन थांबतंय.
तिथे पण आत्मदर्शन होत, आहे की नाही? आश्चर्यचकित होणं, मन थांबणं. म्हणजेच काय सांगतात गुरुदेव, की मन जेव्हा थांबतंय, रुकतंय, मन रुकता है, तो आत्मदर्शन होता है की नाही? आणि राजा जनक काय म्हणतोय, की मला हे सर्व प्राप्त झालेलं आहे. मग माझ्यासारखा कुशल कोणीच नाहीये, एवढी कुशलता माझ्यामध्ये आलेली आहे. आणि ती कशानं आली? नुसत्या श्रवणानं आली, नुसत्या ऐकण्यानं आली, आहे की नाही? आणि जिथे अध्यात्म आहे, जिथे या सर्व गोष्टी चालतात, त्या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही राहत. जसं उदाहरण सांगितलेलं आहे, की आपल्या बेंगलोरच्या आश्रम मध्ये एकदा एक घटना घडली होती. त्या घटनेमध्ये एका माणसानं गोळीबार केला होता. गोळीबार केला होता गुरुदेवांच्या दिशेने, त्यांना ठार मारण्यासाठी. पण तर गोळी कुणाला लागली? एका माणसाला लागली, कुत्र्याला लागली. त्यालाही काहीच झालं नाही, आणि जो समोर होता माणूस त्यालाही काही झालं नाही. आणि ज्यानं मारलं तो पण निघून गेला. आणि मग त्यानंतर पोलीस आले चौकशीला, FIR वगैरे करण्यासाठी आले. मग त्यावेळेस सगळीकडे बघतायत की वातावरण कसं आहे. सगळेजण आनंदी आहेत, प्रसन्न आहेत, हसत आहेत. त्या घटनेचा कुठलाही वाईट परिणाम कुणावरही झालेला नाही. गुरुदेव पण हसतायत, जे शिष्य ज्यांच्या हे घेतले ते पण हसतायत. पण लोकांनी काय संधी साधली, त्यांना काय वाटलं, कुछ तो गडबड है. आणि मग त्यांना खूप आनंद वाटला. इथं सुद्धा आपण काहीतरी शोधू शकणार. पण जेव्हा चौकशी केली त्यावेळेस काय लक्षात आलं, की असं काहीच नाहीये. त्यावेळेस गृहमंत्री होते पी चिदंबरम, आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या गुरु शिष्याच्या अंतर्गत वादातून हा गोळीबार घडलेला आहे. स्टेटमेंट दिलं होतं न्यूज मध्ये. पण जेव्हा चौकशी केली त्यावेळेस असं काहीच नव्हतं. म्हणजेच जिथे अध्यात्म आहे, प्रसन्नता आहे, ज्ञान आहे, त्या ठिकाणी अशा कुठल्याही गोष्टीला थारा नसतो, आहे की नाही? आणि मग अष्टावक्रांनी सांगितलेलं ज्ञान जेव्हा श्रवण केलं त्यावेळेस जनकाची सुद्धा अवस्था अशीच झाली. त्यांना आश्चर्यचकित झाले, मन थांबलं. आणि त्यांनी काय सांगितलं, की ती कुशलता मला प्राप्त झालेली आहे, है की नाही? नाहीतर बघा, जंगलामध्ये जाऊन जिथे निर्मनुष्य आहे, कुठला डिस्टर्ब नाही, काय नाही, त्या ठिकाणी जाऊन शांतपणे ध्यान करणं, साधना करणं सोपं काम आहे, काय अवघड नाही त्याच्यामध्ये. पण तशी साधना करून जेव्हा समाजामध्ये येतो आपण आणि त्यांच्या गोष्टी ऐकतो, त्यांचे दुःख, त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर घडलेले प्रसंग हे जेव्हा ऐकतो, मग त्यावेळेस मग एकदम अस्वस्थ व्हायला लागतो, आहे की नाही? त्यावेळेस काय अस्वस्थ व्हायला लागतात. मग बरेच जण गुरुदेवांना विचारतात, तुम इतना लोगों में रहते हो फिर भी आप प्रसन्न रहते हो, आपको कोई परेशानी नहीं है? हम तो लोगों का ये सब सुन सुन के उबक जाते हैं,
आहे की नाही? कारण हिमालयात जाऊन तप करणं सोपं आहे, पण ह्या ठिकाणी इथे राहून हे सगळं करणं हे कठीण आहे की नाही? कारण मन थांबलं की आत्मा, परमात्मा, आणि मन चालू राहिलं की संसार. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर विश्राम केला पाहिजे, मनाची स्वच्छता केली पाहिजे. नाहीतर मग बरेच जण असे आपण बघतो की ज्यांच्यामध्ये हे मानसिक रोग जो आहे तो बराच पसरलेला आहे ना. सिझोफ्रेनियाचं उदाहरण दिलं गुरुदेवांनी. तर ते ठीक आहे, आता 50 वर्षानंतर त्यांचं वय झालंय 50-60, ते ठीक आहे, पण तरुण मुलांना सुद्धा ह्या रोगाने ग्रासलेला आहे. आणि याचं कारण काय आहे की त्यांच्यावर प्रेशर आहे ना, पालकांचं प्रेशर, शिक्षकांचं प्रेशर, त्याच्यानंतर स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहण्याचं प्रेशर. आणि ह्या सगळ्यांमुळं ते भ्रमित होतात, भ्रम होतो. आणि त्या भ्रमामुळं मग ते आपण जे जनरली वर्तन करायला पाहिजे नॉर्मल, ते वर्तन करत नाहीत. मग त्यांची अवस्था अशी असते की त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवता येत नाही. एवढे बिमार नाही आहेत की हॉस्पिटलमध्ये ठेवावं, आणि एवढेही चांगले नाहीत की घरामध्ये ठेवावं. तर अशी अवस्था होते. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर अधूनमधून ध्यान केलं पाहिजे, मनाला विश्रांती दिली पाहिजे, विश्राम दिला पाहिजे, साधना केली पाहिजे, आहे की नाही? साधना म्हणजे काय? जिथे मन थांबतंय आणि आत्म्यामध्ये आपण जातो, आत्मस्थित होतो, त्याला म्हणायचं साधना, है ना? आणि मग जेव्हा आपण संसारामध्ये व्यस्त असतो, मन चलायमान असते, चंचल असते, चालत राहते मन, आहे की नाही? तर तिथे काय आहे? संसार आहे की नाही? म्हणून गुरुदेवांनी सांगितलंय की साधना नियमित करा. नियमित साधनेनं काय होईल? मनाला विश्राम मिळेल, आहे की नाही? आणि मनाला विश्राम मिळाला की प्रसन्नता, आनंद हा आपल्याला मिळेल, विशालता येते आपल्यामध्ये, आहे की नाही? जसं उदाहरण सांगितलं बघा की समुद्रानं ह्या लाटांना आणि ह्या बुदबुद्यांना घाबरून चालेल का? नाही चालणार. समुद्रच जर त्याला घाबरायला लागला तर कसं व्हावं? तसं आपल्या जीवनामध्ये येणारे जे काही प्रसंग आहेत, है ना, दुःखाचे प्रसंग असतील, संकट असतील, तर त्याला आपल्याला घाबरून चालेल का? नाही चालणार. ते काय येणार आहेत, जाणार आहेत, येणार आहेत, जाणार आहेत. पण आपण कसे आहोत? कायम आहोत. हे ज्ञान प्राप्त होणं आणि आचरणात येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? हे समजणं सगळ्यात महत्वाचं आहे, आणि समजल्यानंतर त्याप्रमाणे आपलं आचरण होणं ते पण महत्वाचं आहे. मग मन स्थिर कुठे होतंय? जेव्हा आपण आश्चर्यचकित होतो तेव्हा, जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा,
जेव्हा आपण साधना करतो तेव्हा आहे की नाही, आणि तिथेच आपल्याला आत्मानुभूती आहे. है ना? हो सर. म्हणूनच गुरुदेवांनी म्हटलं की मन शांत किंवा स्थिर करण्यासाठी कुशलतेशिवाय शक्य नाही म्हणून. हा. आणि कुशलता केव्हा प्राप्त होते? जेव्हा मन शांत असेल तेव्हा. चंचल मनामध्ये कुशलता कधीही प्राप्त होत नाही. मन शांत झालं तरच कुशलता. मग मनाला शांत करण्यासाठी हे सगळं करावं लागतं. म्हणून गुरुचा ज्ञान, गुरुचा उपदेश, गुरुचं वाक्य आणि गुरु सानिध्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. आता हे सगळं आपण श्रवण करतो, त्याप्रमाणे आपलं आचरण करतो, तर आपल्या जीवनाला याचा काय फायदा आहे, काय बेनिफिट आहे? बेनिफिट असं की सर आपली पूर्ण वैचारिकताच बदलून जाते. आता गुरुदेवांनी बऱ्याच वेळेस सांगितलं की जैसा अन्न वैसा मन, जैसा पाणी वैशी वाणी. आपल्या आचरणात निवळच बदल होऊन जातो. हाच बेनिफिट. आणि आपलं जीवनशैलीच बदलून जाते आणि अध्यात्माचा आपल्याला परिणाम होतो ना बरा. सत्वगुण वाढतो आपला. बरोबर आहे. आपण वारंवार ऐकलं, वाचन केलं, त्याचा खूप परिणाम होतो आपल्या मनावर. प्रकारचा सत्संगच आहे ना सर. सत्संगच बरोबर. सगळ्यात महत्वाचं काय आहे की मन विशाल बनतंय. छोटे छोटे मन आहेत ते सगळे ह्या विशाल मनामध्ये विलीन होतात, आणि विलीन होण्याची ही प्रक्रियाच आहे. आपले जे काही सगळे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत हे सगळे त्यासाठी आहे. आपलं जे छोटं छोटं मन जिकडे तिकडे अडकलेलं मन आहे ते विशाल मनामध्ये विलीन होऊन, ते विशाल मन सर्व काही सामावून घेणारं ते विशाल मन आहे. तर त्याचा जय होतो, त्याचा विजय होतो. हा सगळ्यात महत्वाचा फायदा. तुम्ही बघा तुमच्या स्वतःच्या जीवनाकडे थोडस बघा की आपली विशालता आलेली आहे का नाही. पूर्वी ज्ञान आपण वृद्धी झाल्यामुळे विशालता येते. ज्ञान पुन्हा वृद्धी झाली ना. पूर्वी आपण कमी लोकांना सामावून घेत होतो. आज आपली सामावून घेण्याची क्षमता वाढली आहे की नाही. विविध रंग ढंगाचे लोक येतात आपल्या समोर, ते आपल्याशी संवाद करतात,
त्यांच्याशी आपण व्यवहार करतो आहे ना. या सगळ्या व्यवहारामध्ये, त्यांच्याशी संवाद करण्यामध्ये, ह्या सगळ्यामध्ये विशालता येते. त्या सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती आपली वृद्धिंगत होते. हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. जिथे विशालता आली मग तिथे सगळंच आलं. क्षमा आली, आहे की नाही. मनाची प्रसन्नता आली, आनंद आला. आणि आज तर आपल्याला असं सांगितलं की मैं कुछ भी नहीं हूं और सब कुछ मैं हूं. तर सब कुछ मैं हूं म्हणजे इथे सर्व प्रकारची दूरी जी आहे, डिस्टन्स आहे, ते मिटून गेलं. त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला. पण हे आता आपल्याला समजलं, पण हे टिकणं महत्वाचं. नाही तर 2 वर्षानंतर सगळं माहिती आहे मला. आणि ज्या क्षणी आपल्याला वाटलं सगळं माहिती आहे मला, त्या क्षणी तुम्हाला काहीच समजलं नाही आणि तुम्ही काहीच जाणून घेतलेलं नाहीये. कुणाला काय प्रश्न विचारायचे असतील विचारा.